चला रोल. आज आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. 2 दिवसांपूर्वी मंडळ अधिकाऱ्याला 30,000ची लाच घेताना पकडून दिलं आहे. काय आज पत्रकार परिषदेचं कारण आहे? आज आपण पत्रकार परिषद केली होती. काय कारण एकच आहे की आपण आत्ता वेरवली मी जवळजवळ आत्तापर्यंत 4 ते 5 लोकांना आपण अँटी ट्रॅप लावला होता. त्यातली आत्तापर्यंत मला वाटतं एकावरती पण अशी ठोस कारवाई झाली नाही आहे. काय होतं यांना पकडल्यानंतर 6 महिन्यांनी परत त्यांना कामावरती कार्यरत करतात. ते पुन्हा कार्यावर 6 महिन्यांनी कामाला लागतात. नंतर 7-8 महिने हे फक्त शांत बसतात. नंतर पुन्हा यांचा जैसे ते चालू होतो. मग हे जैसे चालू होतोय त्याच्यामुळे काय होतं, भ्रष्टाचार थांबत नाही आहे. यांना वाव मिळते माझा म्हणणं. म्हणजे असं होतोय यांच्यावर कारवाई केल्यानंतर हे 6 महिन्यावर यांची प्रॉपर्टी जप्त करतात किंवा यांच्यासोबत काढतात. त्यांच्यावर केसेस होतात. त्या केसचा निकाल लागायला 10-10 वर्ष लागतात. तोपर्यंत हे पुन्हा कार्यरत होतात, पुन्हा गडकांचे पैसे कमवतात आणि पुन्हा भ्रष्टाचाराला वाव मिळतेच. त्याविरुद्ध वाव मिळते. ह्याच्यामुळे काही आपण जे आज मी काही आमचा जे भले माझा जीव धोक्यात बोला किंवा माझा काही गोष्टी म्हणजे काही बघा माणूस चुकतोच, पण त्याला मी धोक्यात घालून आज समाजसेवेचंच काम करतोय. पण मग त्याला मग अर्थ राहत नाही असं मला वाटतं. पनवेल तालुक्यात अनेक अधिकाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई झालेली आहे. तर आपली प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी एकच आहे, काही जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना अँटीवर्षमध्ये पकडलेले आहेत, ह्या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेऊ नये ही माझी मागणी आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश पाटील हे आहेत. तुम्ही आता आमदाराकडे पाठपुरावा करून हा तारांगीत उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहात? मी तर आमदार साहेबांकडे हा विषय मांडणारच आहे. आणि आमदार साहेबांना काय मी सांगण्याएवढा का मी मोठा नाही आहे. आमदार साहेब खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे गोष्टी. आमदार साहेब या गोष्टीवरती नक्कीच ॲक्शन घेतीलच, कारण की मी त्यांचा कार्यकर्ताच आहे शेवटला. तर त्यांना माहिती आहे मी काय करतो. ते चुकीच्या गोष्टीला ते कोणाला सपोर्ट करत नाही आहे. आपण आता तक्रार दाखल केलेली आहे. तुमच्या माहितीप्रमाणे किंवा तुमच्या मनाप्रमाणे जर त्यांच्यावरती कारवाई जर झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय असेल? तर बघा, शेवटला कायदा हा आपण संविधानावरती आपण आहोत. संविधान म्हणजे आपला देशाचा संविधान जो आहे तो कायद्यावर चाललेला आहे. त्यामुळे कायद्यामध्ये जसं त्यांच्यावर कारवाई तीच कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे. पण तरी पण मी बोललो आहे मगाशी तुम्ही आपण काही मगाशी बोललो की पनवेलमधल्या 5-6 विभाग आहेत. एक सिडको, महापालिका, TR ऑफिस, सर्व्हे ऑफिस, परत PWD ऑफिस आणि एक तो आपला रजिस्टर ऑफिस, सब रजिस्टर ऑफिस. आता मी तुम्हाला शॉर्टकट मी सांगतो का आज आपण बिल्डिंग परमिशन घ्यायला गेलो सिडकोच्या इकडे सिडकोमध्ये, तर बघा माझ्याकडे सर्व रेट लिस्ट काढलेली आहे. मी महापालिका बोला, सिडको बोला, नैना बोला, यांच्याकडे जर आपण करायला गेलो तर 400 रुपये प्रति मीटर स्क्वेअर फूटमध्ये घेतात. प्रति मीटर 400 रुपये, CCला 400 रुपये आणि OCला 400 रुपये. सिडकोमध्ये ॲडिशनल जे फेस घ्यायचा असेल तर 2,000 रुपये मीटरमध्ये घेतात आणि बस 300 रुपये CCला आणि 500 रुपये OCला. म्हणजे हा यांचा चार्ट आहे. आज तहसीलदारमधून आपण समजा काही बघा मी हे चार्ट काढले, आता उद्या माझ्यावरती हे बोलतील का हे तुझ्याकडे पुरावे काय आहेत, तर मी ज्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले त्या अधिकाऱ्यांवरती माझं म्हणणं आहे की नार्कोटिक्स करा, त्यांच्यावरती केस करा. त्यांना मी सांगेन त्या अधिकाऱ्यावरती नार्कोटिक्स करा आणि माझी टेस्ट करा. तो तर खोटं बोलतोय किंवा तो खोटं बोलतोय हे खरं होईल. माझ्याकडे पुरावे नाही आहेत, फक्त जे चालले मार्केट रेट आणि दुनियाला माहिती आहेत. कोणाला माहिती नाही ही गोष्ट नाहीच आहे. आज सर्वे करायचा असेल आपण सब रजिस्टर ऑफिसला आता चालू बघा गाठ्यामध्ये नवीन खरेदी चालू आहे. एका रजिस्टरला साहेब 1 लाख रुपये घेतात. एका डॉक्युमेंटला 1 लाख रुपये घेतात. ही गोष्ट तर जग जाहीर आहे, पण विरोध कोण बोलत नाही का? चाललं तर चालू दे. दुसऱ्या जे सर्वेसाठी जी जागा आपण आपल्या वडिलोपाशी आपल्या वडिलांना जागा दिलेली आहे किंवा आपली जागा आहे ते सर्वे करायचं आहे. आता बघितलं तुम्ही हा माने अधिकारी आहे यांनी माझ्याकडे पैसे मागितले. 4.5 गुंठ्याचा माझा प्लॉट होता आणि लाख रुपयाची मागणी केली होती. तसेच सर्वे ऑफिसरसुद्धा हे जागेच्या किमती म्हणजे एरिया वाईज किमती वाईज ठरवतात का ह्या जागेची किंमत 50ला 1 लाख रुपये गुंठा आहे, ह्या जागेची 15 लाख रुपये गुंठा आहे, ते ह्याकडे लाख रुपये घ्या, ह्याची 5 लाख रुपये गुंठा, ह्याकडे 50,000 रुपये गुंठ्या एकर मागे एकीला सर्वे करण्याचे पैसे घेत आहेत. यांच्यावर आळा आला पाहिजे. दुसरा विषय अजून तिसरा एक विषय मांडला होता म्हणजे आपण खरोखर भ्रष्टाचार थांबवायचा असेल सर्वांनी जनतेने सुद्धा यात सहभाग व्हायला पाहिजे. आम्ही पत्रकारांनी सुद्धा यात मोठा हात भाजवले. आज RTOचा बघायचा प्रकार चालला आहे. आज पनवेलनं अख्ख्या पनवेल महाराष्ट्रात बघा तो रायगडमध्ये सर्वात जास्त झाले. म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये RTOचा प्रकार चाललेला आहे. ओव्हरलोड. पनवेलचा रेट आहे त्यांचा 8,000 रुपये. पनवेल, पेठ, मुंबई 16,000 रुपये हा रेट एका गाडीचा. 6 टायरचा, 8 टायरचा असं टायरचा रेट. म्हणजे हे ओव्हरलोडचा हप्ता घेतातच ना. आज रस्त्यावरती खड्डे पाडतात लोक आज सत्ता आमची जी सत्ता आहे किंवा पक्षाची सत्ता आहे किंवा रोडची कामं करतात हो, पण खराब का होतात त्याची कॅपॅसिटी असते ना.
ते हे ओव्हरलोडच्या गाड्या धावणार आणि त्याच्यावरती एक गाडी नाही, हजारो गाड्या चालतात, तर रस्ते खराब होणारच आहेत. पण ह्या RTOची त्याच्यावर कारवाई काम केली पाहिजे अशी माझी मागणी. 30,000 रुपयाची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला पकडण्यात आलं, त्यावेळी 20,000 त्याला आणि 10,000 रुपये थंब देणाऱ्याला असं काहीतरी मेन्शन केलं होतं. मग ते 10,000 रुपये थंब घेणारा कोण? आता मला सुद्धा कोण हे माहिती नव्हतं, फक्त तो प्रत्येक रंगाचा थंब हा आमच्या मॅडमचा असतो. थंबसाठी तो बोला थंबसाठी 10,000 लागतील. मी बोला ओके. तर मी काय मी त्या मॅडमकडे स्वतः जाऊन भेटलो नाही आहे, पण तो त्यावेळी सारखा बोलायचा का तहसीलदार मॅडमचा आमचा थंब असतो. तहसीलदार मॅडम थंब जाऊन दिला नाही. शाळेच्या परीक्षा आता संपलेल्या आहेत आणि ॲडमिशनची व्यवस्था सुरू झाली. तहसीलदारमध्ये मोठा जो सेतू भाग आहे, त्या सेतू भागामध्ये दाखल्यासाठी एखाद्या सर्वसामान्य माणसाला 1,000 रुपये, 500 रुपये, 2,000 ते 5,000 पर्यंत हा भुगतान करावा लागतो. आणि मोठ्या भ्रष्टाचार तहसीलदार त्या खालून सुरुवात होतो. तहसीलदारांची जो सेतू भाग आहे त्याबद्दल काही सांगता येईल का? साहेब मला वाटते एक 6 वर्षापूर्वी आय थिंक मला वाटते पंचायत समिती मेंबर होतो, तेव्हा मी एक सेतूमधला हा प्रकार उघडकीस आणला होता. एका एजंटनी एका विद्यार्थ्याकडनं 5,000 रुपये घेतले. वाटतं मला तुम्ही जी तेव्हा होते 5,000 घेतले होते, त्याची मी व्हिडिओ रेकॉर्डिंग काढली होती. पैसे घेतले, त्यांनी दाखला कुठला दाखला होता, OBCचा दाखला पाहिजे होता म्हणून पैसे घेतले होते. त्या एजंटचा व्हिडिओ आणि शूटिंग काढून मी तहसीलदार दिली होती. कारवाई काही झालीच नाही, काही झाली नाही. पण हा जो भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे. आता मला वाटते आदरणीय बावनकुळे साहेबांनी आता कुठला तो नवीन काय ते केलं काढलं हो ह्यामध्ये टाकले वाटत नाही हो आता कधी आता ते मला महाराजोत्सव अभियान हा दाखल्यासाठी. अभियान ते आमदार विक्रांतजी पाटील त्याचे आता मला त्यामध्ये ही कामं व्हायला पाहिजे. तर त्यांनी पण मला ह्याचं लक्ष द्यायला पाहिजे, अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला पाहिजे. किंवा काही एक तर मग ह्याच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट हा विद्यार्थ्यांसाठी तरी फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी हा जो आयोजन राबवलं पाहिजे कार्यक्रम.